गुड इव्हनिंग. लक्ष द्या तिघं पण, सॉरी चौघं पण. 6.2.3 चाललं आहे आपलं, 6वं गणित चालू आहे आपलं, बरोबर आहे. सिम्प्लिफाय. मी काल तुम्हाला गणितं सांगितलेली ती पाठवा. अजूनपर्यंत कोणी पाठवलेली नाही, 8 वाजायच्या आतमध्ये पाठवा. सिम्प्लिफाय म्हणजे सरळ रूप द्या, ज्याला मराठी बोलतात सरळ रूप द्या, बरोबर आहे. सो फर्स्ट इक्वेशन आहे तुमचं, पहिलं गणित आहे 5 वर्गमुळात 3 5 सड 3 आणि दुसरं आहे प्लस 8 सड 3 8 वर्गमुळात 3. आता दोघांमध्ये बघा कॉमन काय, वर्गमुळात 3 कॉमन आहे. मला याचं 5 प्लस 8 रूट 3 8 5 13 वर्गमुळात 3. हे पहिलं गणित होतं, समजलं. आता सेकंड बघा कोणतं आहे. सेकंड आहे तुमचं 9 रूट 5 मायनस 4 रूट 5 प्लस रूट 125. ओके, पहिले आपण याचे फॅक्टराइज करूया. हे तसंच राहिलं. रूट 5 तर ऑलरेडी आलेलं आहे तिथे. 9 रूट 5 मायनस 4 रूट 5 प्लस, बघा मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की एक संख्या पूर्ण वर्ग संख्या आली पाहिजे. बघा 25 पाचा 25 असेल म्हणजे 25 पूर्ण वर्ग संख्या आहे. त्याला बाहेर घ्यायचं. 9 रूट 5 4 रूट 5 प्लस 5 रूट 5. ओके, आता कंसामध्ये काय आलं 9 मायनस 4 प्लस 5 आणि हा कंसात रूट 5. बरं ना. 9तून 4 गेले किती राहतात बघा, 9तून 4 गेले 5 राहिले, बरोबर आहे. आणि 5 आणि 5 10 10 रूट 5. सो इट इज युअर आन्सर. हे तुमचं उत्तर आहे, हे तुमचं उत्तर आहे. उत्तरांना बॉक्स करायचा. पूजा समजलं का, उत्तरांना काय करायचं, बॉक्स करायचा. पुढे तिसरं बघा 7 48 27 मायनस रूट 3. आता बघा 16 त्रिक 48 वजा 9 त्रिक 27. बघा ही पूर्ण वर्ग कंप्लीट स्क्वेअर आहे, ही पूर्ण वर्ग संख्या आहे. आता तुम्हाला एक लक्षात येतं का, बघा आता इथे पण रूट 3 राहणार, इथे रूट 3 राहणार, इथे रूट 3 राहणार. 7 16चं वर्गमूळ 4 रूट 3 वजा 3 रूट 3 वजा रूट 3 म्हणजे इथे 1 असतो. हां काय, बरं ना. मग कसं येणार 7 चोक 28 वजा 3 वजा 1 आणि रूट 3. 28मधून 3 गेले 25, 25मधून 1 गेले 24 रूट 3. ओके, बघा हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं, तिसरं. आता चौथं समजतंय ना. चौथं थोडंसं मी दाखवतो मी पण, ते पण तुम्हाला सोडून, कारण का माहिती आहे थोडंसं अवघड आहे म्हणून. ओके, रूट 7 मायनस 3 रूट 5 रूट 7 प्लस 2 रूट 7. आता कसं येणार बघा, इथे 1 असतं, बरोबर आहे. इथे 1 म्हणजे काय येणार माहिती आहे का, 1 1/1 1/1 वजा 3/5 आणि इथे प्लस 2/1. रूट 7 कॉमन आहे, तो तसाच ठेवला. आता इथे 5 आला पाहिजे, इथे सगळीकडे 5 आला पाहिजे. याला 5ने गुणलं, मग इथे पण 5ने गुणलं, इथे 5 आलं.
याला ऑलरेडी 5 एके 5 म्हणजे इथे काहीच गुणायचं नाही. याला 5ने गुणलं म्हणजे वरच्या संख्येला पण 5ने गुणलं आणि छेदस्थानी 5 आलं. छेद 7. समजलं मी तुम्हाला काय केलं? आता तुम्हाला इथे वजाबाकी डायरेक्ट होईल का? नाही होणार. मग आपण काय करायला लागेल? याला 5ने गुणायला लागणार. मग याला पण 5ने गुणलं. याला 1ने गुणलं तर याला पण 5ने गुणायला लागेल. याला पण 5ने. बघा 5 एके 5 आलं. 5 तसंच आहे. 5 एके 5. याला 1नेच गुणायचं. आता बघा 5 एके 5, 3 एके 3, 5 दुने 10. छेद समान केले. डिनॉमिनेटर इक्वल केले. 5तून 3 गेले 2 प्लस 10 छेद 5 रूट 7. 10 आणि 2 किती होतात? 12. 12 छेद 5 वर्गमुळात 7. 12 छेद 5 वर्गमुळात 7. ओके. आता हे कसं राहिलं? तसंच राहिलं. एवढंच उत्तर येतं तुमचं. हे तुमचं आन्सर आलं. समजलं? हे काय झालं? तुमचं आन्सर आलं. पुढे आता तुम्हाला हे झालं बेरीज वजाबाकी होती. आता 7वा प्रश्न आहे तुमचा. मल्टिप्लाय अँड राईट आन्सर द सिम्पलेस्ट फॉर्म. ओके. 7वा प्रश्न आहे मल्टिपल अँड राईट सिम्पलेस्ट फॉर्म. इकडे जा. गुणाकार करून सोपे रूप द्या. ओके. गुणाकार करून सोपे रूप द्या. आता पहिलं गणित दाखवतो मी तुम्हाला. 1 2 किती गणित आहेत? 3 गणित, 4 गणित आहेत. मी तुम्हाला 2 गणितं कोणती कठीण 2 गणितं दाखवतो. बाकीचे 2 गणित तुम्ही करायची. पहिली 2 दाखवतो मी तुम्हाला. चला पहिला 3 रूट 12 इंटू 18. मग अशी आपण केलं ना तसंच करायचं आहे. ओके. बघा हे 3 तसंच आलं. 4 त्रिक 12, 9 दुने 18, 3 आलं गुणुले हा 2 बाहेर आला वर्गमुळात 3, 3 बाहेर आलं वर्गमुळात 2, 3 दुने 6 वर्गमुळात 3, 3 वर्गमुळात 2. ओके. 6 त्रिक 18, 3 दुने 6. समजलं का? दुसरं 3 वर्गमुळात 12 गुणिले 7 वर्गमुळात 15. 7 वर्गमुळात 15. आता हे कसं करायचं बघा. 3 4 त्रिक 12, 7 15ला नाही येत तसंच राहतं. 15 तसंच राहतो. 4 बाहेर आला. किती आलं त्याचं बघा? 2 आलं ना. कंप्लीट स्क्वेअर 2 आला. इथे 3 आलं. इथे 7 रूट 15, 3 दुने 6 गुणिले हे 7 इंटू रूट 3 इंटू रूट 15, 7 सकम 42 आणि 15 त्रिक 45. रूट किती आले? 45. समजलं का? रूट किती आलं? 45 आलं. ही 2 गणितं तुम्हाला दाखवली. 2 गणितं होमवर्कला म्हणजे कोणती आहेत बघा. थर्ड लिहून देतो गणित. काही जणांनी पुस्तकं घेतली नाही आहेत. 3 रूट 8 इंटू रूट 5. तिसरं आणि चौथं 5 रूट 8 इंटू 2 रूट 8. ओके. हे होमवर्क. ओके. हे तुम्हाला होमवर्कला दिलेलं आहे.
बघा आज संपून टाके हे 2.3 कंप्लीट करूया. आता डिवायडेशनची दाखवतो तुम्हाला 2 गणितं, बाकीची तुम्ही करायचे ना. चला त्यातलं दुसरं दाखवतो एक आणि चौथं दाखवतो. मोठं आहेत ना म्हणून. 125 डिवायडेड बाय √50. सो 125 डिवायडेड बाय 50. ओके. आता 5च्या पाड्यात दोन्ही संख्या येतात बघा. 25च्या पाड्यात 25 दुने 50, 25 5 25 असे. सो देअरफॉर 5√2 आलं. समजलं? 5 किती आलं? 2 आलं. त्याच्यानंतर चौथं 310 डिवायडेड बाय 5. बरं ना. 310 डिवायडेड बाय किती आलं? 5. ओके. आता काय करायचं बघा. सो देअरफॉर 5 ने भाग जातो बघा याला. 5 ने भाग जातो बघा. कसा भाग जातो बघा. 5 एक्के 5, 5 30 आणि 5 दुने 10. सो देअरफॉर √62 आलं. फक्त √62 आलं. किती आलं? वर्गमुळात 62 आलं बघा. एवढंच आलं. समजलं ना. बाकीची 4 गणित आहेत, त्यातले पहिलं गणित आता हे तुम्ही करायचं आहे. होमवर्कला दिलं आहे. कोणतं बघा. पहिलं गणित आहे तुम्हाला √98 डिवायडेड बाय √2. आणि तिसरं गणित √54 डिवायडेड बाय √27. बघा सोपं आहे. करण्याचा प्रयत्न करा. येईल तुम्हाला. ओके. याच्यातलं पण 1 ते 2 गणितं तुम्हाला परीक्षेला येतात. आणि आता शेवटचा टॉपिक याच्यातला रॅशनलायझेशन्स. रॅशनलायझेशन म्हणजे नेमकं काय. तर जी खालची संख्या असते ना ती परिमेय करायची, म्हणजे पूर्ण करायची. कशी बघा. दाखवतो तुम्हाला मी. नववा पाठ ज्याला बोलतो आपण रॅशनलाइज, ज्याला आपण परिमेयीकरण बोलतो. काय बोलतो? परिमेयीकरण. आता समजा तुम्हाला काय दिले बघा. 3√5. √5 म्हणजे काय. हा √5 ना तो आपल्याला नको आहे, तो घालवायचा आहे आपल्याला. तो घालवायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल. त्याच संख्येला त्याच संख्येने भागायचं. त्याच संख्येला त्याच संख्येने भागायचं. म्हणजे नेमकं काय करायचं बघा. नेमकं काय करायचं बघा. मी पुढे पुढे लिहित जातो बघा. 3√5 इंटू हे बघा याच संख्येला याच संख्येने गुणलं √5. आता याने यालाच गुणलं ना, मग इथे पण काय करायचं √5. समजलं. म्हणून पुढची स्टेप आली तुमची. √5 इंटू √5 किती येतं? ओनली 5. आणि इथे 3√5 येतं. संपलं. खालची संख्या आहे ना ती पूर्ण संख्या आली पाहिजे, म्हणजे परिमेय संख्या आली पाहिजे. समजलं का. काय आली पाहिजे? परिमेय संख्या आली पाहिजे, तेव्हा ती बरोबर येतं. पुढे बघा. याच्यातलं हे पहिलं आहे. दुसरं 1√14 किती आलं? √14. सो देअरफॉर 1√14 ओके इंटू
रूट 14 म्हणजे वर्गमुळात 14 ओके. दिसतं ना व्यवस्थित. म्हणून इथे किती आलं 14 आलं आणि इथे 1√14 संपलं असं आलं. समजलं का? हे असं उत्तर येतं तुमचं. पुढे बघा तिसरं. ओके, ब्लर आलं असेल तर क्वालिटी क्लिअर करा आणि बघा. मला तर इथे क्लिअर दिसतंय म्हणून तुम्हाला सांगतो, तरी पण मी मध्ये मध्ये क्लिअर करतोय. तिसरं बघा, एक चौथं दाखवतो. चौथं, तिसरं तुम्ही करा. हां, तिसरं आणि पाचवं तुम्ही करा. चौथं मी दाखवतो तुम्हाला. बघा 9√3. आता इथे √3 नको आहे ना आपल्याला, फक्त √3 नको आहे. मग काय करायचं, ही संख्या इथेच लिहिली आपण. पुढची स्टेप आहे याच्या खालची, म्हणजे खाली खाली तुम्ही लिहिला तरी चालेल. मी तिथल्या तिथे लिहितोय. इंटू आपल्याला फक्त √3 नको आहे, मग इथे आपल्याला काय लिहायचं, √3 लिहायचं फक्त. इथे पण √3. ओके, मग इथे काय येणार. सो देअरफॉर 9 गुणुले √3 इंटू √3 3, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 3, आणि इथे 6 वर्गमुळात 3 आलं. 9 त्रिक 27 आलं. किंवा इथे भाग लावू शकता तुम्ही. 3 एके 3, 3 दुने 6, 2 वर्गमुळात 3/9 हे तुमचं उत्तर आलं. समजलं का? असं सुद्धा लिहू शकता. 2 वर्गमुळात 3/9 हे असं तुम्ही लिहू शकता. ओके, इथे तुमचं हे आपलं 2.3 संपलेलं आहे. ओके, आज आपण इथेच थांबूया आणि याची प्रॅक्टिस करा. आता होमवर्कसाठी तुम्हाला याच्यामधलं गणित कितवं करायचं आहे, एक तिसरं गणित करायचं आहे. होमवर्कसाठी 5√7 5/√7 आणि दुसरं आहे 11/√3 11/√3. समजलं का? हे तुमचं पुढचं गणित आहे. ओके, हे तुम्हाला होमवर्कला दिलेलं आहे. ओके, आज आपण इथेच थांबूया. जरा पटापट होमवर्क पण पाठवा. हां, परत मला सांगायला लावू नका. नेहमी नावं सांगायला आठवण करायला मला आवडत नाही. त्यापेक्षा स्वतःच पाठवायची. जरा पटापट होमवर्क. हां, बाय, थँक्यू.